नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी तब्बल 32,501 मतांनी काँग्रेसच्या विलास औताडे यांचा पराभव करत लोकसभेच्या पिछाडीचा वचपा काढला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या मतदारसंघात 30,000हून अधिक आघाडी घेतली होती. या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांनी विजय मिळवत माजी आमदार आणि सध्या राजस्थानच्या राज्यपालपदी विराजमान असलेले हरिभाऊ बागडे यांचा बालेकिल्ला कायम राखला आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर हरिभाऊ बागडे यांचा कायम वरचष्मा राहिला आहे. त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर भाजपाकडून या मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळाली व त्यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याने हरिभाऊ बागडे यांचा गड अभेद्य राहिल्याची चर्चा मतदारसंघात आहे. या विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला अटीतटीच्या वाटणाऱ्या या लढाईमध्ये अंतिम टप्प्यात एकतर्फी झाल्याची बघायला मिळाली. काँग्रेस उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारात मायक्रो प्लॅनिंग दिसून आलं नाही, तर मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत देखील त्यांना पोहोचता आलं नाही. तसेच महायुतीतून बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख रमेश पवार हे निवडणूक रिंगणात असल्याने ते मोठ्या प्रमाणे महायुतीच्या उमेदवाराला फटका देतील असे अपेक्षित होते. मात्र त्यांचा जलवा निवडणुकीत चालला नसून त्यांनी अपेक्षापेक्षा कमी मते घेतल्याने अनुराधा चव्हाण यांचे विजयाचा मार्ग सोपा झाला. तर दुसरीकडे भाजपा महायुतीने प्रचारावर अधिक भर देऊन बूथ नियोजनात अधिक लक्ष दिल्यानं व विजयासाठी हवे ते प्रयत्न केल्यानं अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्रीचा गड सर केल्याची चर्चा आहे. तर लोकसभा निवडणुकीत फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून भाजपाला 30,000 मतांची पिछाडी मिळाली होती. ती या निवडणुकीत भर काढून जवळपास 32,000 मतांची आघाडी काँग्रेसपेक्षा अधिक घेतल्याने एक प्रकारे लोकसभेचा वचपा काढण्याची चर्चा बघायला मिळाली आहे. पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर. ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.